आपण बघितलं असेल की प्रचारामध्ये काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष इंडिया अलायन्सचे लोक हे विकास प्रगती यावर कमी बघायचे। माननीय मोदीजींच्या विरोधात अतिशय विखारी विषारी शब्दांचा उपयोग व्हायचा। कधी या देशाचा अवमान होईल असं वक्तव्य व्हायचं। त्यांचा देशाला पुढे नेण्याचा अजेंडा काय यावर 60 मिनिटाच्या भाषणामध्ये 1 मिनिट किंवा अर्धा मिनिट त्यावर भाष्य असायचं। बाकी सारं भाष्य जसं काही यांची सत्ता कधीच नव्हती, यांना जनतेने कधी सत्ता आणि सत्तेत बसवण्याचं कामच केलं नाही अशा पद्धतीने देश किती मागे आहे, या देशामध्ये किती लोक गरीब आहे, जाती जातीच्या आधारावर भेद करणं, मला वाटतं कि या सर्व वातावरणात ये पब्लिक है सब जानती है, एनडीए का आपका मतरूपी आशीर्वाद उभा करेल हा आम्हा सर्वांना मनापासून विश्वास आहे। किती जागा भाजपसाठी आणि आपला एक अंदाज काय आहे आपल्या अनुभवातून आणि महाराष्ट्राचं चित्र कसं पाहता? ते मी कधी अंदाज करत नाही आणि अंदाज करण्याचं कामही 4 जूनच्या अगोदर करण्याचं काहीही कारण नाही। अंदाज हा आपण सर्वांनी करायचा असतो। आपण लोकांमध्ये जाता, जनतेमध्ये जाता आणि म्हणून आपल्या टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून जो अंदाज होतो तोही काही 100% परफेक्ट होईल असं म्हणता येत नाही, पण निश्चितपणे यामध्ये एक दिशा प्राप्त होते आणि आम्हाला विश्वास आहे। मागेही मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये एक वातावरण होतं आणि तेव्हा लोक म्हणायचे की इंडिया अलायन्सचा विजय होईल, पण जनतेने विकासाच्या बाजूने मतदान केलं। जातीच्या आधारावर जे विषाचं बीजारोपण करताय त्यांना धक्का दिला, देशातही तसंच घडेल हा माझा पूर्ण विश्वास आहे। चंद्रपूरबद्दल काय भाग? चंद्रपूरची जागा पण खूप चर्चेत आहे यंदा। नाही म्हणून त्यावर तुम्ही भाष्य केलं पाहिजे। मी तर माझं काम पूर्ण केलं आणि मी तर 16 मार्च 1995ला पहिल्यांदा जेव्हा निवडून आलो, क्या जीत में क्या हार में किंचित नाही भयभीत में, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। मी तर आपली कामही सुरू केली। शेवटी आपण निवडणुकीत उभे कशासाठी असतो? निवडणुकीत उभे यासाठी असतो की जनतेचं काम व्हावं, जनतेला सकारात्मकतेने बघण्याचा किंवा मला मत न देण्याचा पूर्ण अधिकार लोकशाहीमध्ये आहे। पण मला मत दिली, मी निवडून आलो तर चंद्रपूर लोकसभेचा आवाज बुलंद करणे। मी काही काँग्रेससारखं खोटी आश्वासनं कधी दिले नाही, पुढेही देणार नाही। आता जर जनतेला वाटलं की काँग्रेसला निवडून दिलं आणि त्यांचं बघाय तर त्यावर माझा कदापिही आक्षेप कधीही राहणार नाही, पण मी निवडून आलो तर जीव तोडून चंद्रपूर लोकसभेची सेवा करेन। सध्या एक्झिट पोलमध्ये चंद्रपूरची जागा जी आहे ती काँग्रेसला दाखवल्या जात आहे, आपला विश्वास काय आहे? नाही मी तर सांगितलं विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। शेवटी जनतेला जर वाटलं की त्यांचं हित हे काँग्रेसमध्ये आहे तर 5 वर्ष जनतेचं काम काँग्रेस करेल, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। जे लोक माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून देईल त्या क्षेत्राची मात्र मी हृदयापासून सेवा करेन आणि म्हणून एक्झिट पोलमध्ये उद्या जर चंद्रपूरची जागा ही काँग्रेसला दाखवली आणि जनतेचं हित